संवाद. निवेदन संतोष गावंडे यांचं, निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं आणि सादर करते विनोद गवडी. सूरसंवाद. अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. श्रोते, ऐकूया कार्यक्रम सूरसंवाद. यामध्ये आज आपल्याशी संवाद साधत आहेत संतोष गावंडे. हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक सहाय्य लाभलं गजानन गवारी यांचं, निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. या कार्यक्रमाचे सादर करते आहेत विनोद गवडी. आणि निर्मिती आहे आकाशवाणीच्या अकोला केंद्राची. आज ज्या श्रोत्यांचे फोन कॉल्स सूरसंवाद या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्या श्रोत्यांनी पुढील 3 महिने सूरसंवाद या कार्यक्रमासाठी फोन करू नये ही विनंती. ऐकत रहा आकाशवाणी अकोला केंद्र. सूरसंवाद. हॅलो. हॅलो, आकाशवाणी अकोला. हो, आकाशवाणी अकोला केंद्र, कार्यक्रम सूरसंवाद. सर, मी गुलाबराव रामाजी पांडे, मुक्काम पोस्ट निंबोरा, तालुका जिल्हा अकोला येथून बोलतो सर. बरं बरं. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार, बोला ना. मला एक गीत ऐकायचं होतं सर. बरं बरं. गुलाबराव हो, कोणतं गीत ऐकायचं आहे? मला ते प्यार का मंदिर चित्रपटातलं गीत ऐकायचं होतं सर. आणखी काय सांगाल? गजान महाराजच्या सेवेसाठी गेला आम्ही शेगावला, इथं सेवाधारी म्हणून. सेवाधारी म्हणून शेगावला. बरं बरं. कधी आले? आता 2 दिवस झाले, आणखी 3 दिवस काढा लागतात. बरं. रविवार पर्यंत. हो ना, आता कार्तिक एकादशी पण आहे. हो, एकादशीला पण आम्ही इथंच आहे. आणि चांगलं भाग्य आहे तुमचं, एकादशीला तुम्ही गजाननाच्या सेवेत आहात. तिथे काय संस्थांमध्ये कशी असते सेवा तुमची? संस्थांमध्ये सेवा ते निस्वार्थी सेवा, म्हणजे काही त्याचा मोबदला काही नाही भेटत आम्हाला. कामाचं स्वरूप कसं असतं सेवेच्या? कामाचं स्वरूप म्हणजे आता आम्ही सध्या लाडू प्रसाद वाटायला आहे. बरं बरं. जे सेवा संस्थान देते ते करायला लागते. हो ना, हो ना. सध्या मग रोज तुम्हाला वेगवेगळ्या सेवा देण्यात येतात? नाही, एक वेळा सेवा लागली 5 दिवस सेवा पूर्ण करायला. बरं बरं बरं. ठीक आहे गुलाबराव भाऊ, ऐकवीत आहोत तुमच्या पसंतीचं गीत आपल्या सर्व श्रोत्यांसाठी. आकाशवाणी अकोला केंद्र, कार्यक्रम सूरसंवाद. मैं आकोट से ये रमेश चिकते बोल रहा है. आपका फोन कब लगा था? इसके पहले लगा नहीं, ये पहली बार है. पहली बार है, ठीक है ना. कहाँ से बात कर रहे हैं? अकोट से. हाँ, तो मुझे सरस्वती चंद्र का गीत सुनने, तो वो गीत है कौन तुम्हें भेजा है खत में. फूल तुम्हें भेजा है खत में. हाँ, ठीक है सर. और क्या बताएंगे रमेश जी? कुछ तो नहीं है. अभी रात को बारिश हो गई हमारे वहाँ आकोट में, खूब बारिश हो गई. सब सोयाबीन का सब नुकसान हो गया है. हाँ, अभी तो यानी सोयाबीन भी है, कपास भी है. सोयाबीन अभी निकालने का था, आज निकालने का विचार था, तो रात को पानी आ गया. सब वो झाँक के रखा हुआ तालपत्री से. हाँ हाँ हाँ. अब क्या करना है, कुछ समझ में नहीं रहा साला. ये साल के जैसा तो नुकसान बहुत होगा ये साल, नुकसान. जी जी, बराबर है आपका. ये साल बारिश बहुत आ गई, मई महीने से बारिश चालू है. हाँ जी, हाँ हाँ, नुकसान भी बहुत है. रखता फिर से. ठीक है ना. सुनवा. आकाशवाणी. हो, आकाशवाणी अकोला केंद्र, कार्यक्रम सूरसंवाद. कोण बोलतंय? मी नर्मदा तायडे हिंगणहून बोलत आहे सर. शेगाव जिल्हा बुलढाणा. गाणं ऐकायचं होतं गोपी पिक्चरचं, सुतो के सब साथी दुसरो मिलना कोई. बरं बरं. काय सांगाल नर्मदाताई, कोणते कार्यक्रम ऐकता तुम्ही आकाशवाणीचे? सर्वच कार्यक्रम ऐकतो आम्ही. बरं बरं. कोणता कार्यक्रम सगळ्यात जास्त आवडता आहे? सूरसंवाद, रसिका तुझ्यासाठी, हॅलो फरमाई. बरं. आता जे मागच्या महिन्यापासून कार्यक्रमात बदल झाले, बरेच कार्यक्रम नव्याने सुरू झाले, हो हो, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? चांगले आहे. बरं बरं. ऐकत असता तुम्ही? हो हो. बरं. आणखी काय सांगाल? काही नाही बा, काही काम धंदे चालू आहेत आमचे शेतीचे. बरं बरं. शेतीचं काय सुरू आहे आता? कपाशी वेचणी? हा, कपाशी. बरं बरं.
आणखी काय? आणखी काही नाही आता. कशी झाली दिवाळी? दिवाळी एकदम चांगली झाली. बरं बरं, ऐकवीत आहोत मग तुमच्या पसंतीचं गीत आपल्या. हॅलो, कार्यक्रम सूरसंवाद. नमस्कार सर, नमस्कार, कोण बोलतंय? मी संतोष मोरे बोलतो सर, वरवट खंडराव तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा इथून. बरं बरं, काय सांगाल? तुम्ही सांगा सर. बस चालू आहे तुमच्याशी संवाद साधणं, आकाशवाणीची ड्युटी. दिवाळीचे तुम्हाला आमच्याकडून आता दिवाळी झाली समजा, पण आता दिवाळीचे तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही शुभेच्छा देऊ इच्छितो बरं. आकाशवाणी टीमला. ठीक ठीक, धन्यवाद. आणि आकाशवाणीकडून सुद्धा सर्व श्रोत्यांना. हो हो. काय सांगाल संतोष भाऊ, काय सुरू आहे सध्या? तर सर आता मुलांच्या आता सुट्ट्या बस आता संपण्यावर आलेल्या आहेत आता. बरं बरं बरं. हो हो. आणखी काय? बाकी तुम्ही सांगा सर. आता आमचे जे शाळेचे एक लेखापाल आहेत, अकाउंटंट, हा, अकोला अंध शाळेचे, त्यांचं उद्या रिटायरमेंट आहे. ओके. तर उद्या त्यांच्या रिटायरमेंटच्या सेंड ऑफ साठी उद्या येणार आहे अकोल्यात. हा, तुमचं ब्लाइंडच आहे, मी ब्लाइंडच आहे. तुमचं शिक्षण मग आपल्या इथून झालं का, कनुबाई ओरामधून? हो हो हो, अकोला अंध विद्यालय. बरं बरं बरं. कितवी पर्यंत? पहिली ते 7वी तिथं शिकलो. पुढे मग शेगावला शिकलो 10वी पर्यंत. 11वी 12वी नांदुऱ्याला SPM कॉलेजला. बरं बरं, काय सांगाल? आवाज ऐकून आम्ही छान, आम्हाला जरा बरं वाटते तुमचे सकाळी सुप्रभात मध्ये भक्ती संगीत. हा, भक्ती संगीतात. पुढे शिक्षण घेतलं नाही आणि पुढे काही नोकरीची संधी किंवा काही 12वी नंतर शिक्षण घेतल्यानंतर? नंतर काही मग शिकलो नाही सर. पण दिव्यांग असल्यामुळे पुढे प्रयत्न केले नाही का, म्हणजे याचे नोकरीचे वगैरे? हो, केले पण आता आपल्याला ते जमलं नाही ना. बरं. हा, म्हणजे नोकरीचे फॉर्म भरले, हा, पण तिथं यश काय आलं नाही. मग आता काय करता उदरनिर्वाहासाठी? मी ट्रेन मध्ये धंदा करतो. बरं बरं. हा, कटलरी सामान विकतो. हो ना. हे किती वर्षापासून? आता म्हणजे मी 2006 पासून ते काम करतो. बरं बरं. आणि मुलं किती आहे मग? मला 2 मुली आहेत, एक मुलगा आहे. मोठी मुलगी अर्पिता, ते 12वीत जाते. छोटी 10वीत आहे, दृष्टी नावाची. बरं. आणि मुलगा समर्थ आहे, त्याचं नाव आहे, तो 9वीत जाते. बरं. आणि माझ्या मिसेसचं नाव आहे रुपाली, ते पण ब्लाइंड आहे. आम्ही एकाच शाळेत शिकलो. बरं बरं, तिथेच कनुबाई ओरामध्ये? हो, कनुबाई ओरा. चला, चांगला आहे ना. तुम्ही दोघंही आहेत, सोबत शिकलेले आहे, एक दुसऱ्यांना सोबत आज संसाराचा हा रथ पण तुम्ही पुढे नेत आहे, हे खूप महत्वाचं आहे. गीत कोणतं ऐकाल आज? मला सर भीमगीत द्या. भीमगीत कोणतं पाहिजे? भीमगीत आनंद शिंदेच्या आवाजामधलं कुठलंही? हा, आनंद शिंदेच्या आवाजामधलं. हा, ठीक आहे ना. मग ऐकूत आहोत संतोष भाऊ, तुम्ही पसंती कळविलेलं गीत आपल्या. हॅलो. अकोला आकाशवाणी. हो, आकाशवाणी अकोला केंद्र, कार्यक्रम सूरसंवाद. मी विष्णू दिगंबर इंगळे बोलतो, सांगेफळून. काय सांगाल? काही नाही, आनंद आहे सर्व. बरं बरं. मजेत गेली. बरं बरं, चांगली गोष्ट आहे ना, आनंदच पाहिजे. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा सर्व. धन्यवाद धन्यवाद तुम्हालाही. आणखी काय सांगाल? आणखीन तर काही नाही, सर्व चालू आहे. आता सोयाबीन काढलं, आता तुरीवर फवारा चालू आहे. बरं. सोयाबीनचे ॲव्हरेज काय लागले तुमच्याकडे? 5-6 आहेत. बरं, तरी बऱ्यापैकी लागले, चांगले लागले. बऱ्यापैकी. बाकी भागात आपल्या सोयाबीन खूप कमी आहे, म्हणजे झडती खूप कमी आली. 2-3च लागले काही कान्हेरी भागात. हो हो हो. कपाशी आहे? नाही, कपाशी नाही, तूर आहे. बरं बरं. आता तुरीवर फवारा सुरू आहे. तूर कोणती लावली? तूर मारुती. ठीक आहे. मारुतीच वरती आमच्या इकडे. हो ना. हा, लेट व्हेरायटी आहे तुमचा, म्हणजे योग्य वेळी फवारा सुरू आहे. आणखी काय? पाण्याची व्यवस्था आहे? नाही, पाणी नाही, कोरडवाहू आहे. कोरडवाहू आहे. एक भावगीत ऐकायचं होतं. बरं, कोणतं? मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. बरं बरं, ठीक आहे. मग विष्णूभाऊ, ऐकवीत आहोत. तुम्ही पसंती कळविलेलं हे भावगीत आपल्या सर्व श्रोत्यांसाठी. सूरसंवाद अकोला केंद्र. हो हो हो, कार्यक्रम सूरसंवाद, आकाशवाणी अकोला केंद्र. कोण बोलतंय? मी मुक्काम पोस्ट कराड, जिल्हा सातारा, इथून तुकाराम जाधव बोलतो. बरं बरं. काय सांगाल तुकाराम भाऊ? माझं वरच्या बाईचं वेल्डिंग काम करतो आम्ही कराडला. हो. बरं बरं. कुठलं हे करता तुम्ही? वेल्डिंगचं कोणतं काम करता? लोखंडी दरवाजे, जाळ्या, खिडक्या बनवतो. बरं.
स्लायडिंग घेतला आता जास्त मागणी आहे ना, त्याला जागा कमी लागते ना, बरोबर. त्यामुळे त्याला जास्त मागणी आहे. हो. आणखी काय आणि किती वर्षापासून करता तुम्ही हे काम, व्यवसाय हा? जवळजवळ 35 वर्ष झाली की. बाप. मग आधी काय ITI केलेला आहे की कुठे? नाही, आयटीआय केली होती, शेती मटेरियलचा कोर्स केला होता 1974 साली. कुठून केला ITI? कराडमध्येच आयटीआय आहे की. कराडमध्येच. बरोबर. हो. ITI केला आणि त्याच्यानंतर मग कुठे काम करून किंवा काय प्रशिक्षण घेऊन आपला व्यवसाय सुरू केला. हो, कामाला जातो दुसरीकडे. काय फरक आहे आधीच्या, आता 35 वर्षापासून तुम्ही हे काम करताय? पहिली क्वालिटी जरा चांगली होती, मटेरियल सुद्धा चांगलं होतं, बर. लोखंडी मटेरियल. हा हा पहिलं मटेरियल कसं असं गंज लवकर पकडत नव्हता. हा. आता गंज पकडते, जरा थोडं जर पाणी लागलं तरी गंज पकडते. बरं बरं. मटेरियलची ती जी आधीची क्वालिटी होती ती राहिलेली नाहीये? नाही झाली. हा हा हा. मग याबाबतच्या तक्रारी येतात ग्राहकांच्या? नाही येत, सगळ्यांना माहीत झालंय सगळ्यावर. सगळ्यांना माहिती आहे की क्वालिटीच हे झालेली आहे. हो, कारण पूर्वीचे ब्रिटिश कालीन पूल बघा की अजून सुद्धा तगजवरून आहेत. बरं. हो 100, 150, 200 वर्ष झाली, 300 वर्ष झाली तरी अजून पुलात तसेच आहेत लोखंडी. हो ना. दुर्दैव आहे पण सत्य आहे, कटू आहे पण सत्य आहे, मानावं लागेल. हो. ओके. हा हा. ठीक आहे. आणखी काय गीत कोणतं ऐकायचं आहे तुकाराम भाऊ? चित्रपट नाव आहे प्रेम पुजारी. प्रेम पुजारी मधलं कोणतं? रंगीला रे तेरे रंग में कैसे रंग रे बरे. हा हा आमचे काही मित्र आहेत या गाण्यासाठी. हा. आमचा ग्रुप आहे हॅलो फरमाजी एकता ग्रुप. बरं. आमचे मित्र आहेत ती गौतम रायबोलेजी, लोकेंद्र वर्माजी, गुणवंत कडूजी, सुरेशभाई रबारीजी, टेकीचंद्र अगरवालजी, हा हा हा. PSI राज शेळकेजी, सुनील बघेजी, गौतम कोकाटेजी, विकास शेळकेजी, श्रीकांत भंडारेजी, हा हा. हे पाटील चारुकरजी, धनंजय आपटेजी, सर्व ग्रुपचे मेंबर आहेत. हे सगळे वेगवेगळ्या भागातले श्रोते आहेत ना? हो हो. हा तेच गुणवंतजी यांचं नाव ऐकलं वगैरे हे ते. मला वाटलं तुमचा कराडचा ग्रुप म्हणताय तुम्ही. नाही तोच गुणवंत कडून हे गौतम रायबोले यांनी तयार करायचं. बरं बरं. ठीक आहे. चांगली गोष्ट आहे. त्या यांनी आपले श्रोते एक संध राहतात, एका ठिकाणी राहतात, तुमच्या पण भेटीगाठी होतात आणि एक काम पुढे जातं. ठीक आहे. मग ऐकवित आहोत तुकाराम भाऊ प्रेम पुजारी या चित्रपटातील हे गीत आपल्या सर्व श्रोते. हॅलो. हा नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रम सूरसंवाद. जानकीराम काटोके बोलताय, मनोर तालुका बोदवड, जिल्हा जळगाव खाली बोलताय सर. जानकीराम भाऊ फोन लागला होता इतक्यात? नाही सर, जवळजवळ 2.5-3 महिने झाले. 3च्या वर झाले का? पण कारण आपण 3 महिने फोन. हा हो सर. तुम्ही खूप जुने श्रोते आहात, जाणते श्रोते आहात. तुमच्यासारख्या श्रोत्यांनी समजून घेतलं तर इतर नवीन श्रोत्यांना पण संधी मिळेल. हो सर. याच हेतूने आपण म्हणजे 3 महिन्याचं जे विनंती करतोय ती करतो, कारण मग नवीन श्रोत्यांना संधी मिळते. आणि आमचा सुद्धा आजपर्यंत राजगवाल नवीन स्वरते आकाश जोडत राहा. अगदी अगदी अगदी. नाही तुम्ही समजू शकता म्हणून मी तुमच्याशी तसं म्हटलं. जानकीराम काटोके म्हणजे खूप जुनं नाव आहे. आता मी बोदवडला मध्ये कामाने आलो होतो तेव्हाही आठवण आली की जवळ इथे मनूर आहे. तर काय सांगाल जानकीराम भाऊ? काय नाही सर, खुशाल आहे. कपाशी जास्त चालू आहे, पाऊस पडतो थोडाफार. बरं. कपाशी आहे शेतात? हो सर, कपाशी, मका. तुमच्याकडे मक्याचं पीक जास्त आहे है ना? मी मध्यंतरी बोदवडला आलो होतो तर खूप ठिकाणी मला मका दिसला. या एकदा आले की करा मला फोन. नक्की नक्की नक्की. तर ते मका खूप आहे तुमच्याकडे. काय लागतो ऍव्हरेज मक्याचा? तरी एकरी 20-25 पोते. बरं बरं. आणि कपाशी? कपाशी लागते 8-10 क्विंटल. बरं बरं. आणखी काय सांगाल? आणखी खुशाल आहे सर. बरं. तुमची खुशालीच आम्हाला हवी असते श्रोत्यांची. गीत कोणतं ऐकायचं आज? गीत ऐकायचं आहे आता. नुकतं समजावं 20 ऑक्टोबरले ते 20 ऑक्टोबरले त्या आसवानी यांचं निधन झालं. हा हा. तर त्यांनी व शोले चित्रपटात एक त्याची भूमिका गाजवली, अग्रोज के जमाने के जलर. तर त्यांच्यावर आधारित असलेलं चित्रपट आहे आज का अर्जुन. तर अमिताभ बच्चन बरोबर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामध्ये केली आना पान की दुकान पे 3:30 बजे. हा हा हा. हो सर. आणि त्यांनी आला चित्रपटात सुद्धा गीते गायलेले आहे आसराणी यांनी. ठीक आहे ना. चांगली भूमिका. बरोबर बरोबर. आपल्या मनात आठवण जाईन असा तो चित्रपट. अगदी. हा शोले. हा. अंग्रेज जमाने के जलाव. आधी इधर जाओ आधी उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ.
अरे हा. आज का अर्जुन या चित्रपटातील तुम्ही पसंती घडवलेलं गीत आपल्या सर्व श्रोत्यांसाठी ऐकवित आहोत. ओए 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 पलट, तेरा ध्यान किधर है गोरी? सूट बूट ये इंग्लिशतानी, मेरा नाम है भीमा, यानी नेम माई है भीमा. टोपी लंदन वाली, तेरे लिए क्या रूप है बदला, देख ओ ढाबे वाली. अरे रुक रुक, चली आना. चली आना तू पान की दुकान पे. 3:30 बजे रास्ता देखूंगा मैं, रास्ता देखूंगा मैं पान की दुकान पे. 3:30 बजे चली आना तू पान की दुकान पे. 3:30 बजे. तू आ धिनक धिंधा, चली आ धिनक धिंधा. काहे गुस्सा करे फिजूल, मैंने मान ली अपनी भूल. मेरा प्यार है सच्चा प्यार, कर ले मेरा प्यार कबूल. हो काहे गुस्सा करे फिजूल, मैंने मान ली अपनी भूल. मेरा प्यार है सच्चा प्यार, कर ले मेरा प्यार कबूल. अपनी जोड़ी खूब जमेगी, अपनी जोड़ी खूब जमेगी. मैं भंवरा तू फूल, चली आना. ओ चली आना तू पान की दुकान पे. 3:30 बजे रास्ता देखूंगा मैं पान की दुकान पे. 3:30 बजे. गोरा बदन गुलाबी गाल, तेरे सोने जैसे बाल. खाके पान होठ हो लाल, निखरे तेरा हुस्न कमाल. ओ गोरा बदन गुलाबी गाल, तेरे सोने जैसे बाल. खाके पान होठ हो लाल, निखरे तेरा हुस्न कमाल. हिरनी जैसी आंखें तेरी, हिरनी जैसी आंखें तेरी, मोरनी जैसी चाल. चली आना ओ चली आना तू पान की दुकान पे. 3:30 बजे
साढ़े 3 बजे। हॅलो तू बोल काय बोलेल काय हॅलो, हा हॅलो. कोणी बोललं चालेल, आधी फोन लागला. तुमचं फक्त बोलणं ऐकून राहिलं, बोलून कोणीच नाही राहिलं. बोला. हा हा जानुसिंग पवार बोलते वनुजवून. हा काय बोलणे रे बापू. बोलणी जानू सिंग, हा कोणी बोललं चालेल ना. आणि अभी हमें शिकारो टेलर काही बोलेर तो कोण आकाशवाणी पर बोलेर कसं हम काय भजने गिरणार कार्यक्रम करू करायचा. बोल राहत कोणावर बरोबर. हॅलो. हॅलो जानू सिंग भाऊ, हा बोला हो. त्यांना काही लक्षात नाही येऊन राहिलं, बोलता नाही येऊन राहिलं. बोला. कोणतं गीत ऐकायचं आहे? महबूब की मेहंदीतलं द्या बघ. महबूब की मेहंदी मधलं कोणतं? मेरे दीवानेपन की दवा नाही मिली. काय सांगाल जानू सिंग भाऊ? भजन भजन बोलते. हाँ हाँ भजन गिजन करता हूँ मैं. भजन करते हैं आप? बंजारी भाषा का. कौन से भजन? एक आधा भजन तो सुनाइए हमें. सुनते क्या? हाँ सुनते ना. भावे रुबुको नंदलाला री पिया, भावे रुबुको नंदलाला रे, ऐसा सुनते हम. हाँ जी, अच्छा है. ते ऐकायला खूप छान वाटतात तुमचे भजन. हा शेवालाल महाराजचे भजन. ती झाली. ही जी तुम्ही म्हणता त्याचा ठेका जो असतो ऐकायलाही छान वाटतं. त्याची पद्धत वेगळी आहे, तुमची म्हणण्याची पद्धत वेगळी आहे. कोणता ग्रुप आहे तुमचा? काय नाव आहे भजनी मंडळाचं? भजन श्री सेवादास भजनी मंडळ बनवला. बरं बरं बरं. काय सांगाल आणखी? आणखीन कोणते भजन सांगू मग जे आले ते? बरं बरं बरं. ठीक आहे ना. मग आता तुमचं गाणं ऐकवतो आम्ही आपल्या सर्व श्रोत्यांसाठी. हा ठीक है फिर. ठीक आहे. आप सबको जय सेवालाल. जय सेवालाल. जय सेवालाल. ठीक है. सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. श्रोत्यो, हा होता कार्यक्रम सूरसंवाद. यामध्ये आज आपल्याशी संवाद साधला संतोष गावंडे यांनी. तांत्रिक सहाय्य गजानन गवारी यांचं, निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विनोद गवडी आणि निर्मिती होती आकाशवाणीच्या अकोला केंद्राची. श्रोत्यो, या कार्यक्रमात आपण देखील सहभागी होऊ शकता. त्याकरिता आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0724 245 6461. तेव्हा दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 याच नियोजित वेळेत आम्हाला फोन करा आणि सूरसंवाद या कार्यक्रमात सहभागी व्हा. आज ज्या श्रोत्यांचे फोन कॉल्स सूरसंवाद या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्या श्रोत्यांनी पुढील 3 महिने सूरसंवाद या कार्यक्रमासाठी फोन करू नये ही विनंती. सूरसंवाद श्रोते हो, आत्ताच आपण फोन इन फरमाईशी गीतांचा कार्यक्रम सूरसंवाद ऐकलात. निवेदन संतोष गावंडे यांचं, निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवडी. आकाशवाणी अकोला केंद्राची ही निर्मिती होती. FM 102.4 मेगाहर्ट्झ वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अकोला केंद्र. श्रोते हो, येणाऱ्या सण उत्सवाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या जाहिराती आपण